नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम जे शेख इंग्लिश अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TCS IBPS क्वेश्चन सेट मधली 5वी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत। तर चला बघूयात 5वी क्वेश्चन पेपर काय आहे। 5वी क्वेश्चन पेपर म्हणजे कशावर होती ती, म्हणजे ती आहे DMER फार्मासिस्टवर आहे। परीक्षा कधी झाली आहे, तिची एक्झाम डेट आहे 20/6/2023 आणि त्याचा वेळ होता 4:30 ते 6। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर आहे। आता आपण बघूयात त्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत। यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, यामध्ये पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड टू फिल इन द ब्लँक। म्हणजे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तो आपल्याला सांगायचा आहे। म्हणजे दिलाय शब्द कॉम्प्रेस म्हणजे आज आपण बघितलं आहे, याच्या आधी पण हा शब्द कदाचित आपण बघितलाय, नसेल बघितला तर लक्षात घ्या। कॉम्प्रेस म्हणजे काय, याचा अर्थ आपल्याला अगोदर समजून घ्यावा लागेल। कॉम्प्रेसचा अर्थ काय होतो, रॅप करणे, किंवा आणखी याला आपण काय म्हणतो, आपण रिस्ट्रिक्ट करणे असं म्हणतो, किंवा आणखी त्याला आपण श्रिंक। म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, हा जो शब्द आहे हे त्याचे मी सिनोनिम दिले, कशाचे, याचे। म्हणजे याचं काय, संकुचन करणे, दाबून बसवणे वगैरे आपण कॉम्प्रेस करतो एखादी गोष्ट, ठीक आहे, दाबून बसवणे आपल्या भाषेत, ठीक आहे। म्हणजे संकुचित करणे किंवा संकोचन करणे, कमी करणे, कमी जागेमध्ये जास्त बसवणे असं आपण म्हणतो आपल्या भाषेत। तर लक्षात घ्या, त्याला समानार्थी कोणते, रॅप आहे, रिस्ट्रिक्ट आहे, श्रिंक आहे, बरोबर आहे, अंकुचन पावणे वगैरे असं आपण म्हणतो, कमी करणे, ठीक आहे। तर याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। त्यांनी खाली एक वाक्य दिलेलं आहे, वाक्य काय बघा, दे आर गोइंग टू डॅश डॅश देअर लॉन बाय रिड्युसिंग द साईज ऑफ द फ्लॉवर बेड्स। म्हणजे आता जो आहे कॉम्प्रेसचा अर्थ काय होतो, रेड्यूस असा देखील होतो, लक्षात घ्या, कॉम्प्रेसचा अर्थ रेड्यूस असा देखील होतो। डन। आता बघूया, आता इथे दिले श्रिंक म्हणजे काय, आकसणे, कमी होणे, त्याला आपण काय म्हणूया, त्याला आपण रेड्यूस किंवा त्याला आपण डिक्रीज असं देखील म्हणू शकतो, ठीक आहे। म्हणजे काय करणे, त्याला आपण काय म्हणतो, लहान होणे, घटणे, कमी होणे असं आपण म्हणतो। आकसणे असं देखील आपण म्हणतो, कमी होणे किंवा करणे अशा अर्थाने आपण म्हणतो। डन। आणि दुसरं ॲब्रिज म्हणजे काय, ॲब्रिजमेंट आपण ऐकला असेल, म्हणजे शॉर्ट फॉर्म असा असतो। तर ॲब्रिजचा अर्थही असा होतो, कसा, रेड्यूस प्लस कट, किंवा त्याला आपण काय म्हणतो आणखी, डिमिनिश ऑर शॉर्टन असं देखील म्हणतो। हे शब्द तुम्हाला का लिहून देतोय, की पुढील परीक्षेत हे शब्द तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, किंवा शॉर्टन असं देखील आपण त्याला म्हणतो। म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, याचा अर्थ झाला काय, की याचाही अर्थ काय, कमी करणे। आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो ना, संक्षिप्त करणे असं आपण म्हणतो, कशाला, ॲब्रिजला। लक्षात आलं। आता पुढचा शब्द बघा, एनलार्ज म्हणजे काय, एनलार्जचा अर्थ होतो ग्रो किंवा एक्सटेंड। ग्रो झाला, एक्सटेंड झाला, किंवा त्याला आपण दुसऱ्या शब्दाने काय म्हणूया, एक्सपांड म्हणूयात। एक्सपांड म्हणजे याचा अर्थ काय, वाढविणे, विस्तार करणे, किंवा आपण त्याला दुसरा शब्द बूस्ट असं देखील म्हणू शकतो। लक्षात घ्या, वाढवणे, विस्तार करणे असं म्हणतो, एनलार्ज। डन। आता रेस्ट्रिक्ट म्हणजे काय, रिस्ट्रिक्ट म्हणजे एखादी, तुम्हाला माहिती आहे रिस्ट्रिक्ट म्हणजे काय, रेड्यूस कमी करणे, रेस्ट्रिक्ट कमी करणे, आळा घालणे असं आपण म्हणतो। रेस्ट्रिक्ट म्हणजेच काय, रिस्ट्रेन किंवा रेड्यूस असं आपण म्हणतो। याला आपण काय म्हणूया, रेड्यूस। ऍक्च्युली मला रेड्यूस लिहायचा होता, रेस्ट्रिक्ट आहे, रेड्यूस म्हणतो, किंवा त्याला आपण रिस्ट्रेन असं देखील म्हणतो। म्हणजे आपण याला काय करणे, आळा घालणे, अटकाव करणे असं म्हणतो, अटकाव करणे किंवा आळा घालणे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो कॉम्प्रेस शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, एनलार्ज। कॉम्प्रेस म्हणजे काय, कमी करणे, तर एनलार्ज म्हणजे काय, वाढविणे, विस्तार करणे, फैलवणे, पसरवणे असा त्याचा अर्थ होतो। मग प्रश्न क्रमांक 1 जो आहे कॉम्प्रेस, याचा विरुद्धार्थी शब्द येईल एनलार्ज। क्लिअर। चला नेक्स्ट, दुसरा प्रश्न बघूयात, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स। आता याच्यात बघा, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, 4 वाक्य दिलीत आपल्याला बघा। तो टेन्सवरच आहे, करेक्शन दिलंय ते कशावर आहे, टेन्सवर आहे। बघूयात, राहुल लेफ्ट फॉर ऑफिस फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट अराइव्ह। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, एक क्रम असतो। काय क्रम असतो, एक क्रम ठरलेला असतो। इथं काय दिले बघा,
राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स ॲगो किंवा अ फ्यू मिनिट्स ॲगो असं म्हटलं तर सिम्पल पास्ट इथपर्यंत बरोबर आहे. पण पुढे बिफोर द गेस्ट अराइव्ड, इकडे जर सिम्पल पास्ट असेल तर बिफोरच्या क्लॉजमध्ये देखील काय पाहिजे, V2 पाहिजे. तिथं नाहीये म्हणून पहिलं वाक्य चुकलं. हे व्यवस्थित बघा एक्सप्लेनेशन, हे एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघा. दुसरं वाक्य बघा, राहुल हॅज लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स. आता इथं फ्यू मिनिट्स ॲगो असेल किंवा अ फ्यू मिनिट्स असेल ते सिम्पल पास्ट यायला पाहिजे. इथं परफेक्ट प्रेझेंट आला म्हणजे ही जोडी देखील चुकली. इकडे परफेक्ट प्रेझेंट आहे, बिफोरच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट बरोबर आहे, हा पार्ट बरोबर आहे पण हा पार्ट चुकला आहे म्हणजे दुसरं वाक्य देखील आपलं चुकलं. आता तिसरं वाक्य बघा, राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट अराइव्ड. बिफोरचा क्लॉज सिम्पल पास्ट, अ फ्यू मिनिट्सचा क्लॉज सिम्पल पास्ट म्हणजे दोघे क्लॉजचा संबंध आला का बरोबर, सिम्पल पास्ट सिम्पल पास्ट. लक्षात घ्या, जर साध्या भूतकाळात ॲगो, अ फ्यू मिनिट्स ॲगो, येस्टरडे, द प्रिव्हियस डे, द डे बिफोर अशा रचना असतील तर तो काळ सिम्पल पास्ट असतो. म्हणजे येथे पण V2 आला आणि बिफोरच्या क्लॉजमध्ये देखील V2 आला म्हणजेच हे ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य झालं मित्रांनो. तिसरा पर्याय. चौथा पर्याय बघा, राहुल इज लिव्हिंग फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट हॅड अराइव्ड. बिफोरचा क्लॉज सिम्पल पास्ट असतो म्हणजे हा क्रम देखील चुकला आणि इकडे दिलाय कंटिन्युअस प्रेझेंट. तर मित्रांनो बघा याच्यामध्ये फक्त एकच बरोबर आलं, कोणतं, 3 नंबरचं. मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आलं, प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं 3. हे करेक्ट सेंटेन्स आहे, त्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ते आहे. त्याचे ट्रिक्स पण लक्षात ठेवा, तुम्हाला काय एक्सप्रेशन सांगितलं ते देखील बघा. डन. पुढे बघा, हे लक्षात आलं. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय बघा, सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल ऑर्डरमध्ये दिलाय म्हणजेच हा कशावर दिलाय, कशावर दिलाय, पॅरा जम्बलवर वाक्य दिलंय. हे वाक्य कशावर दिलंय, पॅरा जम्बलवर दिलंय. लक्षात घ्या. डन. पॅरा जम्बलवर दिलंय. म्हणजे 4 वाक्य दिलेली आहेत, ते विस्कळीत दिलेली आहेत, आपल्याला क्रमाने ती लावायची आहेत. डन. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की वाक्य व्यवस्थित आपण वाचणे. पहिली गोष्ट बघा, बट. आता बट हा कॉन्ट्रास्ट दर्शवणारा कंजंक्शन आहे, तो वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही. म्हणजे पहिलं वाक्य सुरुवातीला येणारच नाही. क्लिअर कट झाला. म्हणजे जर तुम्हाला एक टेक्निक सांगितली तो काय, कंजंक्शन आहे, तो वाक्य जोडण्यासाठी येतो नंतर, बरोबर आहे की नाही. तो सुरुवातीलाच वाक्य येऊ शकत नाही. बट हाऊ रिसर्चर्स आर सेइंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर्स, पॉन्ड हेरन अँड टायगर बिटन आर सब्जेक्टेड टू सच स्ट्रेंज बिहेवियर. म्हणजे सुरुवातीला येणारच नाही, म्हणजे हा पहिला ओपनिंग स्टेटमेंट किंवा स्टार्टिंग स्टेटमेंटमध्ये हा पार्ट येणारच नाही. दुसरं बघा, व्हेरियस लोकल्स हॅव रिपोर्टेड दॅट द बर्ड्स लुक समवॉट डेज्ड अँड डिसओरिएंटेड अँड क्रॅश इन टू ट्रीज, लाईट्स अँड बिल्डिंग्स. म्हणजे हे वर्णन आहे, याची सुरुवात देखील मित्रांनो स्टार्टिंगला येणार नाही. म्हणजे हा पार्ट देखील स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही. आता पुढचं वाचूयात आपण. एव्हरी इयर, सी बघा, एव्हरी इयर ड्युरिंग द लेट मान्सून सीझन मोस्ट ऑफ द बर्ड्स इन जटिंगा आसाम कमिटेड सुसाईड. म्हणजे आसाममध्ये जे जटिंगा आहे त्याचं इथं वर्णन आहे. म्हणजे सुरुवातीला काय येईल, सुरुवातीला हे वाक्य येईल, एव्हरी इयर ड्युरिंग द लेट मान्सून सीझन मोस्ट ऑफ द बर्ड्स इन जटिंगा, जे आसाममध्ये आहे, कमिट सुसाईड. म्हणजे हे पहिलं वाक्य येईल, हे स्टेटमेंट येईल. पहिलं स्टेटमेंट काय आलं आपलं, सी आलं. डन. पहिलं स्टेटमेंट काय आलं, सी आलं. ठीक आहे. आता डी बघूयात. अर्लियर इट वॉज बिलीव्ड दॅट सम इव्हिल स्पिरिट वॉज ड्रायव्हिंग द क्रुएल अकरन्स. म्हणजे सुसाईड करतात त्याचं कारण काय सांगितलंय, अर्लियर म्हणजे अगोदर, त्याचं कारण इट वॉज बिलीव्ड दॅट, असं मानलं जात होतं की सम इव्हिल स्पिरिट वॉज ड्रायव्हिंग द क्रुएल अकरन्स. म्हणजे हा जो पहिला पार्ट आहे याला हा रिलिव्हंट इथे येतोय, याची माहिती हा देतोय, बरोबर आहे, याची माहिती हा देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा काय येईल, सीडी. सीडीची सुरुवात कुठे बघा बरं. म्हणजे आपलं उत्तर तसं म्हटलं तर आपल्याला मिळालं आहे सीडी ए बी, बरोबर आहे. उत्तर आपल्याला मिळालं आहे. सुरुवात सीने झाली, त्याच्यानंतर रिलिव्हन्स दाखवणारा कोणता आहे, डी आहे. परत बघूया मग. आता जे रिलिव्हन्स आपण सांगितलं, आता पुढे कॉन्ट्रास्ट दाखवतोय. कॉन्ट्रास्ट काय दाखवतोय, म्हणजे काहींचं असं मानणं आहे की इव्हिल स्पिरिटमुळे तर असं घडलं असेल, दुष्ट भूत पिशाचमुळे असं घडलं असेल असं मानणं आहे. पण मग नंतर लगेच काय आलंय, कॉन्ट्रास्ट आलाय
याला विरुद्ध बाजू आली काय, बट हाऊ रिसर्चर्स आर सेइंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर्स, पॉन्ड हेरन अँड टायगर बिटन आर सब्जेक्टेड टू सच स्ट्रेंज बिहेवियर. आता इथं काय सांगितलं, तिथं भूतपिशाचं सांगितलं कारण. आता इथं काय सांगितलं, कॉन्ट्रास्ट, विरोधाभास काय सांगितला की काय रिसर्चर्स काय म्हणतायत की यांच्या स्ट्रेंज बिहेवियरमुळे असं झालं असेल. मग तिसरं वाक्य काय येईल, तिसरं वाक्य आपलं काय येईल, म्हणजे सी पहिलं होतं, डी होतं, ए होतं, मग उरलेलं आता कोणतं आहे, एकच राहिलं आपलं बी. त्याच्यानंतर हे झालं सांगून. आता खालचे काय म्हणतात बघा, बी मध्ये वाक्य, व्हेरियस लोकल्स हॅव रिपोर्टेड दॅट द बर्ड्स लुक समवॉट डेज्ड अँड डिसओरिएंटेड अँड क्रॅश इनटू ट्रीज, लाईट अँड बिल्डिंग. आता लाईट्स अँड बिल्डिंग, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसे, पहिलं काय सांगितलं होतं की भूतपिशाचं हे केलं असतं, नंतर रिसर्चरने काय सांगितले ही गोष्ट सांगितले, नंतर स्थानिक लोक काय म्हणतात ही गोष्ट म्हणतात, लक्षात घ्या. मग त्या अनुषंगाने CDAB हा जो क्रम आहे हा त्याचा प्रॉपर क्रम येईल पॅराजंबलचा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय येईल, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल 4, 3चं उत्तर येईल 4, लक्षात घ्या. डन. चलो नेक्स्ट. आता प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हणतोय. प्रश्न क्रमांक 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आहे, दिलेला शब्द कोणता आहे त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. दिलेला शब्द कोणता आहे, अबॅन्डन. आता आपण हा शब्द खूप वेळेस याचा अभ्यास केला. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे, त्याग करणे, एकाकी सोडणे, निर्जन करणे वगैरे वगैरे असे ते शब्द आहेत. मग आपण याला म्हणतो लिव्ह म्हणतो, बरोबर आहे. त्याला आणखी आपण काय म्हणतो, थांबवणे किंवा फॉरसेक, ठीक आहे ना, असं म्हणतो फॉरसेक, किंवा त्याला आपण सॅक्रिफाईस असं देखील म्हणतो, त्याग करणे, सॅक्रिफाईस असं देखील म्हणतो. किंवा आणखी त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण क्विट असं देखील म्हणतो, डेझर्ट असं देखील म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्याग करणे किंवा सोडून देणे. याचा अर्थ काय, त्याग करणे किंवा सोडून देणे. याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय करायचं आहे, शोधायचा आहे. सोडून देणे, त्याग करणे, अबॅन्डन असं आपण म्हणतो. आता बघा पहिला शब्द दिलाय, काय दिलाय पहिला शब्द, सरेंडर. सरेंडर म्हणजे काय, सरेंडरचा अर्थ काय होतो, समर्पण करणे, एखाद्याला हवाली करणे, आत्मसमर्पण करणे. सरेंडर आपण त्याला म्हणतो. त्याला आपण सबमिशन किंवा यील्डिंग असं म्हणतो. सबमिशन किंवा यील्डिंग म्हणतो. त्याला आपण आत्मसमर्पण म्हणतो ना, सरेंडर करा म्हणजे हवाली करणे असं म्हणतो, आत्मसमर्पण असं म्हणतो, यील्डिंग अप असं त्याला म्हणतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ही पण लक्षात घ्या. पुढे अडॉप्ट. अडॉप्टचा अर्थ काय होतो, अडॉप्टचा अर्थ होतो ऍक्सेप्ट, अप्रूव्ह. अडॉप्टचा अर्थ काय होतो, ऍक्सेप्ट किंवा अप्रूव्ह, म्हणजेच त्याला काय म्हणतो, स्वीकारणे, दत्तक घेणे असा त्याचा अर्थ होतो. ऍक्सेप्ट, अप्रूव्ह, स्वीकारणे, दत्तक घेणे. आणि पुढचं आहे डंप. डंप म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट खाली करणे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, नको असलेल्या गोष्टी फेकून देणे असा त्याचा अर्थ होतो. मग त्याला आपण काय म्हणतो, एम्प्टी करणे किंवा ड्रेन किंवा ड्रॉप असं त्याला आपण म्हणतो. एम्प्टी, ड्रेन किंवा ड्रॉप, नको असलेल्या गोष्टी टाकून देणे, बाहेर टाकणे असा त्याचा अर्थ आहे. आणि डेझर्ट म्हणजे काय, डेझर्टचा अर्थ होतो वाळवंट असा त्याचा अर्थ होतो. डेझर्टचा दुसरा अर्थ होतो लिव्ह, सोडून देणे असाही त्याचा अर्थ होतो. अबॅन्डनचा हा समानार्थी देखील येतो. किंवा डेझर्टचा अर्थ आपण म्हणतो पळपुटे म्हणतो ना, फ्ली, पळून जाणे, बरोबर आहे. फॉरसेक असाही त्याचा अर्थ आपण गृहीत धरतो, लक्षात घ्या. डेझर्टर असा शब्द आला MPSC मध्ये. डेझर्ट म्हणजे पळपुटे, आले का लक्षात, सोडून जाणारे, रन अवेज असा शब्द आहे, तर लक्षात घ्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जेवढे शब्द सांगतोय तेवढे जर तुम्ही हे व्यवस्थित केलेत तर पुढच्या येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, लक्षात घ्या. वाळवंट म्हणा किंवा त्याग करणे, सोडून देणे, पळून जाणे अशा अर्थाने आपण डेझर्ट वापरतो. तर आपल्याला अँटोनिम सांगितला होता कसला, अबॅन्डन, सोडून देणे, त्याग करण्याचा. मग काय येईल, मग त्याचा विरुद्धार्थी काय येईल, त्याचा विरुद्धार्थी येईल अडॉप्ट, स्वीकारणे, मान्यता देणे असा त्याचा अर्थ आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय आलं, अँटोनिम अडॉप्ट. क्लिअर. चलो नेक्स्ट. आता प्रश्न क्रमांक 5 बघा. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. आता याच्यात वाक्य दिले बघा, याच्यात वाक्य कसं दिले बघा. यू शुड लर्न टू डिफेंड वन सेल्फ अगेन्स्ट बुलीज. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघा, यू शुड लर्न टू डिफेंड युअर सेल्फ पाहिजे. इथं वन सेल्फ आलं पण चुकलं. बुलीजचा अर्थ काय माहिती का, बुलीज म्हणजे गुंड, दादागिरी करणारे एरियामध्ये जे असतात ना
बुलीचा अर्थ छळ करणे असा होतो. बुलीज म्हटला तर दादागिरी करणारे, गुंड, आलं का? असा त्याचा अर्थ होतो बुलीजचा, लक्षात घ्या. बुलीज असा त्याचा उच्चार आहे. ठीक आहे, पहिलं चुकलंय का? यू साठी युअर सेल्फ पाहिजे. दुसरं बघा, यू शुड लर्न टू डिफेंड आवर सेल्फ. यू साठी काय पाहिजे? युअर सेल्फ पाहिजे, म्हणून हे देखील चुकलं. क्लिअर? कुठे चुकलंय त्याच्यावर बोट ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढे, यू शुड लर्न टू डिफेंड देमसेल्फ. यू साठी युअर सेल्फ येईल, देमसेल्फ येणार नाही, हे देखील चुकलं. क्लिअर? चौथं बघा, यू शुड लर्न टू डिफेंड युअर सेल्फ अगेन्स्ट बुलीज. म्हणजे याचा अर्थ इथं बरोबर आलं, यू साठी आहे युअर सेल्फ आलं. म्हणजे कशासाठी आलंय? यू शुड लर्न टू डिफेंड युअर सेल्फ, ठीक आहे, अगेन्स्ट बुलीज. प्रोनाऊनचा वापर आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा वापर आहे, लक्षात घ्या. डन. यू साठी युअर सेल्फ येतं, यू साठी वन सेल्फ येतं, वन साठी वन सेल्फ येतं, यू साठी युअर सेल्फ येतं किंवा युअर सेल्फ येतं, यू साठी युअर सेल्फ येतं, दे साठी देमसेल्फ येतो, वी साठी आवर सेल्फ येतो. लक्षात घ्या, हे चुकलेत. चौथा जो पर्याय तो बरोबर आहे. म्हणजे तुम्ही गाव गुंडांपासून स्वतःचा बचाव करायला शिकायला पाहिजे किंवा तुम्ही गुंडांपासून स्वतःचा बचाव करायला शिकलं पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. कोणाचा? याचा. मग अकॉर्डिंग टू ग्रामर स्ट्रक्चर पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 6 बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. आता त्याच्यात बघा, ॲरेबल. ॲरेबल म्हणजे काय? ॲरेबलचा अर्थ होतो, लक्षात घ्या, ॲरेबलचा अर्थ असा होतो की जी जमीन लागवड करणे योग्य आहे, म्हणजे जी जमीन प्रोडक्टिव्ह आहे, फर्टाईल आहे, सुपीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? ॲरेबल म्हणतो. म्हणजे बघा, फर्टाईल किंवा प्रोडक्टिव्ह, लक्षात घ्या, म्हणजे उत्पादनशील जमीन म्हणजे प्रोडक्टिव्ह किंवा फर्टाईल, लागवड करण्यास योग्य अशी जमीन, असा कोणाचा अर्थ होतो? ॲरेबलचा अर्थ होतो. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय? सिनॉनिम म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? सिनॉनिम म्हटलं आहे त्या प्रश्नाला. आता सिनॉनिम कोणता? म्हणजे तुम्हाला हे मी इथं लिहिलं तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडलं असेल ऑलरेडी, कारण पहिला शब्द आपल्याला माहीत पाहिजे. त्यांनी बहुतेक असे अवघड शब्द उचलले आहेत, पण आपल्या पुस्तकात हे सगळे शब्द दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ॲरेबल म्हणजे काय? लागवड करण्यास योग्य जमीन, म्हणजे जी जमीन सुपीक असते त्याला आपण हे म्हणतो. आता इथे बघा, पहिलं त्यांनी ऑप्शन दिलाय ॲरिड. ॲरिड म्हणजे काय? ड्राय असतं. बॅरन म्हणजे जी पडीक जमीन असते, ॲरिड म्हणजेच काय? बॅरन. बॅरन म्हणतात आपण त्याला. बॅरन म्हणजे काय? पडीक जमीन, म्हणजे पडीक जमीन असते बघा, किंवा त्याला आपण ड्राय असंही म्हणतो, किंवा त्याला वेस्टलँड असंही म्हणतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो ओसाड जमीन किंवा पडीक जमीन, ओसाड किंवा पडीक असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. क्लिअर? आता स्टेराईल. स्टेराईल म्हणजे काय? स्टेराईलचाही अर्थ काय होतो? बॅरन किंवा इनफर्टाईल असा त्याचा अर्थ होतो. फर्टाईल आणि इनफर्टाईल म्हणजे काय असते ते? आपण म्हणतो ना, इनफर्टाईल म्हणजेच काय? म्हणजे नापीक, भाकड जमीन असते बघा. नापीक म्हणजे काय? त्याच्यात पीक येत नाही किंवा ते पीक आणण्यायोग्य त्याच्यात मशागत केलेली नसते, म्हणजे अशीच पडलेली असते, त्याला आपण काय म्हणतो? स्टेराईल म्हणजेच बॅरन किंवा इनफर्टाईल असं आपण म्हणत असतो. हा शब्द मी परत सांगतो, ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाही तिला देखील बॅरन म्हणतात, म्हणजे वांज स्त्री. फक्त माहितीसाठी लक्षात घ्या शब्द. ॲक्च्युली असं बोलणं योग्य नाही आहे, पण फक्त अकॉर्डिंग टू एक्झाम तुम्ही हा शब्द लक्षात घ्या, त्याचा अर्थ काय आहे. ठीक आहे, बॅरन. आणि सलाईन म्हणजे काय? म्हणजे सलाईनचा अर्थ होतो खारट, क्षारयुक्त, म्हणजे आपण त्याला साल्टी असं म्हणतो, लक्षात घ्या. क्षारयुक्त असते, खारट असते, त्याला आपण सलाईन असं म्हणतो. आणि शेवटचं आहे फर्टाईल. फर्टाईल म्हणजे काय? रिच किंवा प्रोडक्टिव्ह, त्याला आपण काय म्हणतो? रिच किंवा प्रोडक्टिव्ह. रिच म्हणजे कोणतं सांगितलं आहे? रिच. हे रिच म्हणजे पैशांच्या बाबतीत श्रीमंत नाही. रिच म्हणजे सुपीक, ज्या जमिनीत पीक चांगलं येऊ शकतं त्या पद्धतीने रिच, म्हणजे समृद्ध पीक येण्याच्या दृष्टीने, असा त्याचा अर्थ आहे. डन? क्लिअर? फर्टाईल म्हणजेच काय? मग लक्षात आलं? रिच, प्रोडक्टिव्ह. आता सिनॉनिम सांगितला होता कसला? एरेबलचा. मग एरेबलचा सिनॉनिम काय येईल? 4, फर्टाईल. डन? प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आलं 4. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7 बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड इन द गिवन इडियम. इडियम विचारला आहे. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. प्रश्न लक्षात आला तुम्हाला? प्रश्न लक्षात आला? जिथं जर गरज असेल त्या इडियम मध्ये दिलेलं वाक्य आहे
त्यात जर गरजेचं असेल तर तिथे ते लिहा. ठीक आहे. आता बघा, ब्युटी इज इन द आईज ऑफ द मॅन. आता इथं मॅन, आता ही खरं तर ही म्हण आहे, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, दृष्टीमध्ये सौंदर्य समावलेलं असतं. आपण म्हणतो जशी दृष्टी तशी सृष्टी. एखाद्या डोळ्याला जर सौंदर्य पाहायची सवय झाली तर आपण म्हणतो, इंग्लिशमध्ये ती म्हण आहे किंवा प्रोवर्ब आहे, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बी होल्डर, असं म्हण आहे. तर इथं मॅनच्या ऐवजी काय पाहिजे, बी होल्डर म्हणजे पाहणारा. ठीक आहे. आता इथे रॉंग आहे, मग तिथं पिक्चर नाही येणार, हे नाही येणार, त्याचं उत्तर काय येईल, बी होल्डर येणार, वॉचर नाही येणार. बघा, तुम्हाला फसवण्यासाठी पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते, त्यासाठी वॉचर तुम्हाला शब्द ॲडिशनल इथे दिला आहे, जे चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ परत बघा, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. लक्षात आलं. मग विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय आलं, ह्या मॅनच्या ठिकाणी काय पाहिजे, बी होल्डर पाहिजे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं. 3 हा सबस्टिट्यूट येईल तिथे, हा पर्याय येईल, मॅनच्या ऐवजी बी होल्डर येईल. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं 3. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 8 बघा, सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. म्हणजे पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे हा, लक्षात घ्या. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. म्हणजे मिनिंगफुल सेंटेन्स बनवा, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता इथं बघा, इथं बघताना आपण काय करायचं आहे की व्यवस्थित बघायचं. सगळ्यात म्हणजे तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला पेअर लावायला शिकवलं होतं की पेअर कशा येतात. पेअर जर तुम्हाला जमलं तर तुमचं अर्ध्याच्या वर काम होऊन जातं. डन. आता इथं बघा, माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा. म्हणजे माझ्या आजीने मला पूजेसाठी बोलवलं. माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस, म्हणजे पूजेच्या ठिकाणी बोलवलं. अँड मेड मी सिट डाऊन ऑन अ स्टूल, म्हणजे मला स्टूलवर बसायला लावलं. आता यामध्ये बघा, हे पहिलंच वाक्य येईल, हे पहिलंच वाक्य येईल, हे पहिलंच वाक्य आलं. डन. हे ओपनिंग स्टेटमेंट येईल, कोणाचं, एचं. हेच सुरुवात आहे वाक्याची. नंतर बघा, आय वॉज सरप्राइज्ड अँड टेकन अबॅक. तिने मला पूजासाठी बोलवलं, ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे, याच्याने सरप्राईज होण्यासारखं काही आहे का, नाही. म्हणजे हे सेकंड येऊ शकतं का, नाही, त्याला रिलेव्हंट नाही आहे. डन. तिसरं बघा, शी बेंट डाऊन अँड टच माय फीट. शी बेंट डाऊन अँड टच माय फीट. ती खाली वाकली आणि तिने माझे पाय पडले, माझ्या पायाला स्पर्श केला म्हणजे माझे पाय पडले. हे पण येईल का, नाही. ही पण काय, सेकंड नाही येणार. तिसरं बघा, देन शी डिड समथिंग अनयुज्युअल. आणि तिने काय केलं, काहीतरी विचित्र केलं, रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं केलं. देन शी डिड समथिंग युज्युअल. हा म्हणजे ए आला, डी सेकंड नंबर, म्हणजे ए आणि डी आला. बरोबर, सुरुवात अशी झाली. त्याच्यानंतर हे झालं अनयुज्युअल, म्हणजे काही अनयुज्युअल केलं तर त्याचं वर्णन इथे. शी बेंट डाऊन अँड टच माय फीट. शी बेंट डाऊन, ती वाकली आणि तिने माझे पाय पडले, म्हणजे सी आला 3 नंबर. मग आता काय राहिलं, राहिला बी. आय वॉज सरप्राइज अँड टेकन अबॅक. मी आश्चर्यचकित झाले, मला आश्चर्याचा धक्काच बसला, असं त्याचं वाक्य आहे. कोणत्या ऍक्टिव्हिटी नंतर, या ऍक्टिव्हिटी नंतर ही ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर. मग तुमचं आन्सर काय यायला पाहिजे, एडीसीबी. एडीसीबी बघूयात. मग आपलं उत्तर एडीसीबी कुठं आहे, एडीसीबी आहे का, एडीसीबी, यस आहे आपलं उत्तर एडीसीबी. डन. मग त्याचं उत्तर काय आलं, 3. म्हणजे प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय आलं, 3 आलं. क्लिअर. चलो नेक्स्ट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड इन द गिवन इडियम. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. म्हणजे रिकाम्या जागी जो शब्द अंडरलाईन केलाय तो बरोबर आहे का, तो जर बरोबर नसेल तर तिथं कोणता शब्द येईल ते टाका, आणि त्याची गरज नसेल तर नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड असं लिहा. आता इथं बघा, पुल समवन्स हँड. इथं म्हटलंय पुल समवन्स लेग असतं. आज हिंदीमध्ये म्हणतात ना, आजकाल तू मेरी बहुत खिच रहा है, म्हणजे आजकाल तू माझी खूप मजा करत आहे, असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ होतो, या हँडच्या ठिकाणी इथं काय यायला पाहिजे, लेग यायला पाहिजे. टू पुल समवन्स लेग म्हणजेच काय, एखाद्याचे पाय ओढणे म्हणजेच काय, मस्करी करणे. पाय ओढणे म्हणजे खाली ओढणे असा अर्थ होत नाही. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, टू क्रॅक जोक्स.
काय म्हणतो आपण त्याला, टू क्रॅक जोक्स, मेक्स जोक्स नाही, क्रॅक जोक्स म्हणजे मजाक करणे, गंमत करणे असा त्याचा अर्थ होतो, मजाक करणे. मग हँडच्या ठिकाणी काय आलं पाहिजे, लेग यायला पाहिजे. मग इथं काय येईल, एक उत्तर येईल. नोज येणार नाही, हे येणार नाही, इयर येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय आलं, 9चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. आता इथं शब्द दिलाय बघा, कोणता शब्द दिलाय, एक्झॉस्टेड दिलाय. काय करायचं आपल्याला, त्याचा सिनॉनिम शोधायचा. एक्झॉस्टेड म्हणजे काय, पहिले हे आपल्याला समजायला पाहिजे. एक्झॉस्टेड म्हणजे काय, एक्झॉस्टेडचा अर्थ होतो म्हणजे पूर्णपणे दमछाक होणे. ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो एक्सपेंडेड, एक्सपेंडेड म्हणजे पूर्ण दमछाक होणे. किंवा आणखी त्याला आपण काय म्हणतो, डिसिपेटेड असाही शब्द त्याला आपण वापरतो. डिसिपेटेड, डिसिपेटेड म्हणजे पूर्णपणे दमणे, थकणे. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो कोणाचा, एक्झॉस्टेडचा. ठीक आहे, मग त्याचा समानार्थी शब्द काय, एक्सपेंडेड किंवा डिसिपेटेड. तर आपल्याला काय म्हटलंय, समानार्थी शब्द म्हटलाय, समानार्थी शब्द म्हटलाय. किंवा आपण त्याला काय म्हणतो, ड्रेंड असंही म्हणतो, निचरावणे, थकवा निघून जाणे, थकवा निघणे असा त्याचा अर्थ आहे, याचा अर्थ. मग यामध्ये बघा, इथे बघा, द लिटल गर्ल वॉज क्वाईट डॅश डॅश आफ्टर रनिंग राऊंड अँड राऊंड द प्लेग्राऊंड. आता बघा, द लिटल गर्ल वॉज क्वाईट डॅश डॅश आफ्टर रनिंग राऊंड अँड राऊंड द प्लेग्राऊंड. म्हणजे अशात इथं बघा, याचा समानार्थी हॅपी येईल का, आनंदी झाली वगैरे. हॅपीचा अर्थ प्रसन्न, आनंदी म्हणजे प्लीज्ड किंवा डिलायटेड म्हणतो आपण, ते नाही येणार. ड्रेंड म्हणजे थकून गेली, थकली बागली, घाम यायला लागला तर आपण ड्रेंड वापरतो. आता लक्षात घ्या, ड्रेंड याचा समानार्थी येईल का, येस, ड्रेंड याचा समानार्थी येईल. क्लिअर. एनर्जाइज, एनर्जाइज म्हणजे काय, उत्साही, त्याला आपण इनव्हिगोरेट असं म्हणतो. हा नवीन शब्द लक्षात घ्या, इनव्हिगोरेट असं म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, किंवा व्हायटलाइज, तरतरी येणे, व्हायटलाइज म्हणतो आपण, म्हणतो ना, व्हायटलाइज म्हणतो, तरतरी येणे. ठीक आहे. ग्लुमी, ग्लुमी हा शब्द झाला. ग्लुमी म्हणजे काय, उदास, भकास, किंवा आपण त्याला काय म्हणतो, अनहॅपी, अनहॅपी म्हणतो, किंवा त्याला आपण डिस्मल म्हणतो, किंवा त्याला आपण आणखी एक शब्द वापरतो, लक्षात घ्या, त्याला आणखी आपण एक शब्द डिस्करेजिंग असं देखील म्हणतो. तर लक्षात घ्या, एक्झॉस्टेडचा समानार्थी आपल्याला विचारला तो काय, मग ड्रेन आहे, थकणे, बागणे असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर काय आलं, 10चं उत्तर आलं 2. क्लिअर. बघूयात आता पुढचं पॅरेग्राफ आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे. आता कॉम्प्रिहेन्शन सोडवत असताना विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यावं की कॉम्प्रिहेन्शन सोडत असताना सगळ्यात आधी आपण जे खाली पॅसेजच्या खाली जे प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न वाचावेत, आणि प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नामधील प्रत्येक प्रश्नामधील एक कीवर्ड बघावा. तो कीवर्ड आपल्याला पॅसेजमधले उत्तर मिळवून देण्यास खूप मदत करीत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कीवर्डने सहज मिळतात. 4था प्रश्न हा मोस्टली इन्फरन्स म्हणजे अनुमानवर असतो, आणि कधी कधी 5वा प्रश्न हा कशावर विचारला जातो, टायटलवर विचारला जातो, कधी कधी व्होकॅब्युलरीवर विचारला जातो. लक्षात घ्या, या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण पॅसेज वाचत बसायचा नाही आहे. पॅसेजच्या खाली जे प्रश्न असतात, परत एकदा सांगतो, पॅसेजच्या खाली जे प्रश्न असतात ते प्रश्न वाचायचे आहेत, आणि त्या प्रश्नामधला कीवर्ड असा शोधायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तर शोधताना, उत्तर सापडताना खूप मदत होईल. मग तुम्हाला लक्षात आलं काय करायचं आहे ते. तर हा उतारा दिलेला आहे ते बघा, हा तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही सोडवायचं. मी इथे तुम्हाला त्यासाठी एक बनवून दिलं आहे, टिक करून दिलेलं आहे, ते कसं शोधायचं, काय शोधायचं. ठीक आहे, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. याच्यात दिलेलं आहे ते सगळं बघा. मग त्याच्यावर प्रश्न दिलेला आहे बघा. पहिला प्रश्न आहे बघा, काय म्हणतो याच्यात, 11वा नंबरचा प्रश्न म्हणजे पॅसेजमधला पहिला प्रश्न. वेन द अर्थ वॉज इन इट्स इन्फॅन्सी, हिअर व्हॉट डज इन्फॅन्सी मीन. इन्फॅन्सी मीन म्हणजे काय सांगितलं आहे, आता तुम्हाला लक्ष मी अंडरलाईन केलेली होती. मग त्याचा इन्फॅन्सीचा अर्थ काय होतो, द अर्ली स्टेज इन द डेव्हलपमेंट, म्हणजे प्राथमिक अवस्था, सुरुवात म्हणजे विकासाची प्राथमिक अवस्था, त्यालाच इन्फॅन्सी असं म्हणतात. त्या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येणार 2. पुढे 12 नंबरचा क्वेश्चन बघा, म्हणजे पॅसेजमधला दुसरा. विच ऑफ द फॉलोइंग इज द ओल्डेस्ट झिरकॉन फाउंड टिल नाव. आता कोणता झिरकॉन ओल्ड आहे तिथं मी केलेलं होतं, तुम्हाला केलेलं होतं. काय आहे तिथे की बघा, झिरकॉन फाउंड इन वेस्टर्न ऑस्ट्रेलियाज जॅक हिल, हे तिथं मी तुम्हाला टिक करून दिलं. ते मोठं मी टिक केलेलं आहे तुमच्या समजण्यासाठी, पण याचं उत्तर हे आहे 3. क्लिअर.
आता पुढे बघा 13 नंबरचा क्वेश्चन म्हणजे पॅसेजमधील तिसरा. द रिसेंट फाइंडिंग फ्रॉम तेलंगणा सजेस्ट दॅट. आता जे नवीन जे सापडलेले आहेत त्याच्यात काय सजेस्ट होतं तर त्याच्यात स्पष्ट दिलंय अर्थ्स अर्लिस्ट हिस्ट्री कुड बी फाउंड हिडन इन रॉक्स इन इंडिया. म्हणजे जो भारताचा इतिहास आहे तो खडकांमध्ये लपलेला आहे असं त्याच्यात निर्देश करत आहे. म्हणजे हे काय आहे, चौथा पर्याय त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या मित्रांनो. मग आता पुढचा प्रश्न बघा, 14वा प्रश्न. व्हॉट इज द मेन थीम ऑफ द गिवन पॅसेज. मेन थीम काय आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कशाबद्दल बोलतोय, शोधाबद्दल आपण बोलतोय. कशाच्या, जे मूलद्रव्य वगैरे जी होती म्हणजे जे झिरकॉन आहे त्याबद्दल आपण बोलतोय. म्हणजे कशाबद्दल काय सांगता येईल पॅसेजचं, पॅसेज इथे सांगता येईल आपल्याला द डिस्कवरी ऑफ 4.1 बिलियन इयर ओल्ड झिरकॉन इन तेलंगणा. तिथं तुम्हाला करून दिलंय बघा, पहिलं स्टार्टिंगला दिलेलं आहे बघा, ते मी तुम्हाला कंस करून दाखवलं आहे, हे त्याचं पहिल्याचं उत्तर आहे. ठीक आहे, 14 तिथं दिलेलं होतं म्हणजे 4 दिलेलं आहे तिथे मी, म्हणजे पॅसेजमधला चौथा आणि आपल्या याच्यातला 14वा प्रश्न. मग त्याचं उत्तर काय येणार, त्याचं उत्तर येणार 2. क्लिअर. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 15 बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट. बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट. आता याच्यात काय सांगितलंय त्यांनी, आता हे जे स्टेटमेंट दिलेत त्याच्यात कोणतं स्टेटमेंट त्यांना आपल्याला दर्शवायचं आहे. बघा हे दोन्ही स्टेटमेंट आहेत. आता हे दोन्ही स्टेटमेंट जर बघितलेत आपण तर आपल्याला काय सांगतायत, काय सांगतायत, हे दोन्ही बरोबर आहेत पण बी, बघा लक्षात घ्या, हे दोन्ही बरोबर आहेत पण बी हे एचं रिझन होऊ शकत नाही असं त्याचा अर्थ आहे. मग हे कुठे आहे, बोथ ए अँड बी आर ट्रू बट बी इज नॉट द करेक्ट रिझन फॉर ए, म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला हायलायटेड वर्ड सांगितलेत किंवा कीवर्ड सांगितले त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळण्यास प्रचंड मदत होणार आहे. तर आता या प्रश्नपत्रिकेत कोणत्या घटकावर प्रश्न विचारले होते ते बघूयात. ठीक आहे, पॅराजंबलवर 2 क्वेश्चन होते, अँटोनिम्सवर देखील 2 क्वेश्चन होते, सिनोनिम्सवर 2 क्वेश्चन्स होते, इडियम्स अँड फ्रेजवर 2 क्वेश्चन होते, कॉमन एरर्सवर 2 क्वेश्चन होते आणि कॉम्प्रिहेन्शनवर 5 प्रश्न होते. म्हणजे लक्षात घ्या, जर पॅराजंबल, अँटोनिम, सिनोनिम, इडियम, फ्रेजेस, कॉमन एरर्स, कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे हे जे परीक्षेत प्रश्न विचारण्याचा प्रकार आहे या पद्धतीनेच तुम्हाला त्याचा पर्टिक्युलर अभ्यास करायचा आहे. ग्रामरमध्ये काय विचारतील ते सांगता येत नाही, परंतु अँटोनिम, सिनोनिम याच्यावर चांगला भर आहे. आताच्या रिसेंट 5 प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्याच्यावर त्याचा भर आहे. आता पुढच्या जी परीक्षा आहेत काही मध्ये 50 प्रश्न आहेत, काहीमध्ये 25 आहेत, काहीमध्ये 10 आहेत, काहीमध्ये 15 आहेत, असे वेगवेगळे व्हेरिएशन असू देत. आपण सगळ्या प्रश्नपत्रिका इन डिटेल घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही 5वी प्रश्नपत्रिका तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.